नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज 5 डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे महाराष्ट्राचे विकास पुरुष माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। हा क्षण अवघा महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण होता। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। काल अर्थातच 4 डिसेंबर रोजी अवघ्या महाराष्ट्र एक ऐतिहासिक क्षणाचा साक्षी झाला। विधिमंडळाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्र फडणवीसजी यांची निवड झाली। यावेळी केंद्रीय मंत्री माननीय निर्मला सीतारमणजी यांनी माननीय देवेंद्र फडणवीसजी यांना शुभेच्छा दिल्या। इस सदन में उपस्थित वरिष्ठ नेतागण और मेरे साथ आए हुए ऑब्जर्वर के नाते विजय रूपानी जी जो गुजरात के वरिष्ठ मुख्यमंत्री थे इससे पहले, और सांसदगण बहुत सारे भी आए हैं इस मीटिंग में, उनका भी मेरा प्रणाम। और अभी नवनिर्वाचित विधिमंडल के नेता के नाम में देवेंद्र फडणवीस जी का मेरा बधाई और नमस्कार। जनतेच्या जनादेशाचा सन्मान राखणं ही प्राथमिकता। विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं, इतका मोठा जनादेश हा आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे की या जनादेशातून मी एवढंच म्हणेन की आनंद आहे, पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे। प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे। आणि विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील, आपले लाडके भाऊ असतील, आपले लाडके शेतकरी असतील, आपले लाडके युवा असतील, या सगळ्यांनी आणि समाजातल्या दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी सगळ्यांनी जो जनादेश आपल्याला दिलेला आहे त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे। आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच, पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता, महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका सुरू झाली आहे। हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल बोलताना माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं ते पाहूया। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे। विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या सोबत पूर्णपणे तनमनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो।
आणि तद्वतच आमचे RPIचे नेते रामदास आठवलेजी आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांचे देखील मनापासून आभार मानतो। यावेळच्या ऐतिहासिक निवडणुकीनं एक गोष्ट आपल्यापुढे निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। या विजय मंत्राबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं ते पाहूया। यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है। महाराष्ट्राला देशातील क्रमांक 1चं राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ते लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। मुंबईत माध्यमांशी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं, आज महाराष्ट्राला देशातलं क्रमांक 1चं राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता, हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता जाहीरनाम्यामधला एकही विकास सुटू नये, जे आम्ही जनतेला शब्द दिलाय ते शब्द पूर्ण व्हावे, याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहे। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचं सदस्य व्हायचंय का? तर आजच 8800-2024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपाचे सक्रिय सदस्य व्हा। नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी। धन्यवाद।